श्री स्वामी समर्थ मंडळी, आज एक अनोखी कथा तुम्हाला सांगणार आहे। ही कथा आहे, ही स्टोरी आहे भुताटकीची स्टोरी। परंतु मंडळी, त्या 20 ते 22 वर्ष वयाच्या मुलीसोबत घडलेली ही स्टोरी ही ऐकल्यानंतर तुमचं मन सुन्न होऊन जाईल। पहिल्यांदाच तुम्ही अशी भुताटकीची कथा ऐकत असाल की ती कथा ऐकल्यानंतर घळ घळ तुमच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू येतील। मंडळी, हळदीच्या अंगाने त्या ठिकाणाहून दोघे पती पत्नी जात होते। हळदीच्या अंगाने म्हणजे 2-3 दिवस त्यांच्या लग्नाला झालेलं होतं आणि त्यांच्यासोबत नेमकं वेगळंच असं काही घडलेलं होतं। आणि नंतर मंडळी, काही दिवसानंतर त्या ठिकाणाहून एक 20 ते 22 वर्ष वयाची मुलगी निघालेली होती आणि त्या मुलीसोबत असं काही घडलं की पाठीमागून रडण्याचा आवाज येत होता। एक कुणीतरी तरुण मुलगा तिला आवाज देत होता, ए अगं थांब ना, थांब ग, मला येऊ दे, तू एकटीच कुठे निघालीस? बघ माझ्या पायाला किती दुखापत झाली आहे, त्यांनी मला किती मारले, थांब थांब, मलाही येऊ दे। मंडळी, नेमकं काय तो मुलगा कोण होता आणि कशा पद्धतीची ही मन सुन्न करून टाकणारी ही भुताटकीची स्टोरी आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल। ही कथा तुम्हाला सांगायला सुरुवात करतोय त्याच्यापूर्वी आपल्या सर्व प्रेक्षक बंधू भगिनींचं, आपल्या सर्व दादाताईंचं आपल्या श्री स्वामी आज्ञा या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत। चला, ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो। मंडळी, एक 20 ते 22 वर्ष वयाची सुंदर अशी मुलगी, तिला नातेवाईकांकडे जायचं होतं आणि संध्याकाळचं ती बसने जाणार होती। मंडळी, संध्याकाळच्या 9 ते 10 वाजलेल्या होत्या आणि या वेळेला तिचा भाऊ तिला घेऊन एका बस स्टॉपवरती सोडायला जातो। ते दोघे जण बसची वाट बघत थांबतात। मंडळी, तेवढ्यात तो भाऊ त्या मुलीला बोलतो की अगं ताई, आता बस येईलच, तोपर्यंत मी जातो, मला थोडंसं काम आहे, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची पार्टी करायला आम्हाला जायचं आहे। तेव्हा ती जी मुलगी आहे ती मुलगी बोलते की ठीक आहे दादा, तू जा। मंडळी, रात्रीच्या 10 ते 11 वाजल्या, परंतु बस काय अजिबात येईना। काही कारणांमुळे बसला उशीर झालेला होता। मंडळी, रात्रीचं ती मुलगी एकटीच होती। ती मुलगी फार धाडशी होती, अगदी सुंदर अशी रूपवती ती मुलगी। आता तिच्याजवळ कोणीही नाही, एकटीच मुलगी ती बस स्टॉपवरती वाट बघत थांबलेली आणि सहज आपलं थोडंसं पुढे चालत जावं, पुढेही एक ठिकाणी बस थांबतच होती, त्याच्यामुळे रस्त्याने चालत ती मुलगी पुढे जाऊ लागली। मंडळी, अचानकपणे कोणीतरी ओरडल्याचा तिला आवाज ऐकू येऊ लागला। आता मात्र तिच्या लक्षामध्ये आलं की ही रात्र आहे, अमावस्येची रात्र, काळाकुट्ट अंधार होता। छोटीशी बॅटरी तिच्या हातामध्ये होती आणि त्या बॅटरीचा उजेड तिनं चालू केला, इकडे तिकडे बघितलं, परत त्या बॅटरीचं चार्जिंग संपू नये म्हणून बॅटरी बंद केली आणि एका ठिकाणी ती थांबली। अचानकपणे कोणीतरी एक तरुण मुलगा पाठीमागून आला। बघा मंडळी, मन सुन्न होऊन जाईल आणि तुमच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू येतील अशी ही स्टोरी तुम्हाला सांगतोय। ती अनोळखी मुलगी आणि तो ही मुलगा अनोळखी। अक्षरशः मंडळी, रक्तबंबाळ झालेला चेहरा त्या मुलाचा आणि अशा अवस्थेमध्ये तो मुलगा आला, धावत येऊन पाठीमागून त्या मुलीच्या खांद्यावरती हात टाकला। अगं तू एकटीच कुठे निघालीस? थांब ना, मलाही येऊ दे, थांब ना, मलाही येऊ दे। ती मुलगी थोडासा ते हात झिंजाडून पुढे गेली आणि पुढे पळू लागली की कोण हा मुलगा, कोण हा तरुण माझ्या पाठीमागे लागलाय? तो आवाज देत होता, अगं थांब ना, तू एकटीच कुठे निघालीस? बघ ना, मला किती मारले आणि तू एकटीच कुठे निघालीस, मलाही येऊ दे, थांब थोडं, धापा टाकत तो बोलत होता। ती मुलगी तिथून पळून निघाली। ती मुलगी थोडीशी पुढे पळून गेली, परत तिनं पाठीमागे बघितलं, तिच्या छातीची धडधड वाढलेली होती, तर पाठीमागे कोणीच नव्हतं। ती अजून थोडीशी पुढे चालत गेली, बघते तर काय, ते एका झाडाखाली, एका लिंबाच्या झाडाखाली एक वयोवृद्ध म्हातारी आजी होती आणि ती आजी या मुलीला म्हणाली, अगं थांब पोरी, का तसं करतेस, वेड्यासारखं का पळतेस? तेव्हा ती मुलगी त्या आजीच्या जवळ गेली आणि आजीला तिनं सांगितलं की आजी, एक कोणीतरी तरुण मुलगा पाठीमागे लागलेला होता, अगदी मला धरायचा प्रयत्न करत होता आणि बोलत होता की अगं थांब ना, इतके कुठे पुढे निघालीस? तो मुलगा रडत होता, कोण होता काही माहीत नाही। मंडळी, त्या आजीनं त्या तरुण मुलीला जे काही सांगितलं ते ऐकल्यानंतर मंडळी, तुमचं सुद्धा मन सुन्न होऊन जाईल, डोळ्यामधून तुमच्या सुद्धा घळ अश्रू येतील। तुम्ही बोलाल की हे असंही घडू शकतं। मंडळी, त्या आजीनं सांगितलं की बाळ, या ठिकाणी एका मुलीचं लग्न झालेलं होतं आणि लग्नानंतर 1-2 दिवसानंतर आपलं
शेती वगैरे बघायची म्हणून ते दोघेजण निघालेले होते. खरं तर त्यांना घरचे सांगत होते की लेकरांनो, असं हळदीच्या अंगाने लवकर घराच्या बाहेर जाऊ नये. म्हणजे हळदीच्या अंगाने म्हणजे त्यांचं लग्न होऊन 2-3च दिवस झालेले होते. आणि तरीही एका 4 चाकी गाडीमध्ये ते दोघेजण नवरा बायको निघाले. आपलं सहज हवा पालट करता येईल, फेरफटका मारता येईल म्हणून ते निघाले. त्या गावाच्या बाहेर पडले आणि मंडळी संध्याकाळ त्यांना परत येण्यासाठी झाली. संध्याकाळच्या 6 ते 7 वाजल्या. थोडासा अंधार पडू लागला आणि तितक्यातच जे घडायला नको तेच झालं. मंडळी, खरं तर कोणीतरी 4 टवाळखोर मुलांनी ती गाडी अडवली. थोडेसे व्यसनाधीन ती मुलं होती आणि त्या नशेमध्ये म्हणा किंवा त्यांची वासना उफाळून आली की त्या गाडीमध्ये असणारी ती सुंदर तरुण अशी मुलगी त्यांनी बघितली आणि अक्षरशः मंडळी ती 4 चाकी गाडी त्यांनी अडवली. आणि तो जो नवरदेव आहे, तो नवरा मुलगा आहे, त्याला बेदम मारहाण केली. नवरी पळून जाऊ लागली तर दोघा माणसांनी त्या 2 नराधामाने त्या मुलीला पकडलं आणि दोघांनी ठेचून त्या नवऱ्या मुलाला तिथंच मारून टाकलं. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरेमध्ये ढकलून दिलं. आणि अक्षरशः मंडळी ती मुलगी ओरडायचा प्रयत्न करत होती तर त्या नराधामाने तिचे तोंड दाबले. आणि बाजूलाच मंडळी ऊसाचं क्षेत्र होतं आणि त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये, त्या ऊसाच्या रानामध्ये त्या मुलीला नेलं आणि त्या मुलीची त्या बिचारीची अक्षरशः त्यांनी आबरू लुटली. आळीपाळीने जबरदस्तीने त्या लेकरावरती, त्या नवीन नवरीवरती त्यांनी अत्याचार केला. आणि मंडळी सरते शेवटी ह्या नराधामांची ही वासनेची खाज थांबल्यानंतर मात्र त्यांनी त्या नशेमध्येच त्या मुलीचा गळा आवळला. गळा आवळला आणि बाजूने एक नदीपात्र होतं. त्या नदीपात्रामध्ये नेऊन त्या मुलीचा हे मृतदेह टाकून दिला. आणि अशीच मंडळी या जुन्या घडलेल्या घटनेची ती कथा ती झाडाखालची म्हातारी त्या मुलीला सांगत होती. त्या तरुण मुलीला मात्र भीती वाटत होती. हे सगळं ऐकून तिचं सुद्धा मन सुन्न होत होतं. छातीची धडधड वाढलेली होती. आणि ती आजीबाई मात्र ही जुनी घडलेली घटना त्या मुलीला सांगत होती. मग ती मुलगी बोलली की आजीबाई, तो जो मुलगा माझ्या पाठीमागे लागलेला होता आणि थांब ना, मला येऊ दे ना असं बोलत होता, तो मुलगा कोण होता? तेव्हा त्या आजीनं सांगितलं की अगं बाळा, ते दोघेजण नवरा बायको तिथून जात असताना नवीन लग्न झालेले ते हळदीच्या अंगाचे जोडपे होते आणि त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला होता. आणि तोच मुलगा आहे की अमावस्येला वगैरे इथं त्याचा वावर जाणवतो. आणि इथून जाणारी एखादी जर मुलगी असेल, स्त्री असेल, तर त्याला वाटतंय की ही माझीच पत्नी आहे म्हणून तो थांबवायचा प्रयत्न करतोय. बघा मंडळी, अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारी ही सगळी स्टोरी आहे. ही स्टोरी ती म्हातारी आजीबाई त्या मुलीला सांगत होती. 20-22 वर्षाची ती मुलगी सगळं काही ऐकत होती. तिला सुद्धा वाईट वाटत होतं. मग ती आजी सांगायची की अमावस्येच्या वेळी इथून कधीही स्त्रीनं किंवा मुलीनं कुणी एकट्यानं जाऊ नका. बिचारी तू नशिबवान आहेस म्हणून तू वाचलीस. हा विषय थोडासा भुताटकीचा आहे. इथून अमावस्येच्या रात्रीचं कुणी सुद्धा जात नाही, जायचं साहस करत नाही. कारण तो जो मुलगा आहे त्याचा अतृप्त आत्मा आज सुद्धा इथंच गुरफटलेला आहे. बघा मंडळी, असं म्हणतात की एखादा माणूस काही कारणांमुळे मरण पावला, परंतु त्याच्या काही इच्छा, त्याची काही स्वप्न किंवा विशेषतः एखादा तरुण वयामध्ये मरण पावला तर मात्र त्याचा आत्मा, त्याच्या आत्म्याला सहसा मोक्ष लाभत नाही. तो आत्मा इथंच गुरफटून राहतो. आणि असंच काही घडत होतं की त्या मुलाचा आत्मा मात्र तरमळत होता. आणि आपली पत्नी नेमकी कुठे गेली, त्या नराधामाने त्याला मात्र तिथंच मारलेलं होतं. आणि तो मात्र त्याचा आत्मा तिथंच गुरफटून राहिलेला होता. त्याच्या मात्र पत्नीसोबत सुद्धा, त्याच्या सुद्धा बायकोसोबत विचित्र असं घडलेलं होतं की त्या नराधामाने त्या मुलीला ऊसाच्या क्षेत्रामध्ये नेऊन तिची आबरू लुटलेली होती आणि तिचा सुद्धा गळा आवळून खून केलेला होता. परंतु तो जो मुलगा आहे तो मात्र त्याचा वावर अमावस्येच्या रात्रीचं त्या आत्म्याचा वावर तिथं जाणवायचा. आणि तिथून जाणारी एखादी मुलगी असेल, स्त्री असेल, तर त्याला वाटायचं ही माझीच पत्नी आहे. आणि अशा पद्धतीची जी स्टोरी आहे त्या वयोवृद्ध म्हातारीने त्या मुलीला मात्र सांगितली. त्या मुलीला सुद्धा वाईट वाटलं. मंडळी, ती जी मुलगी आहे ती अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती. गाणगापूरला वगैरे ते अमावस्येला वगैरे कधी अधूनमधून जायचे. मंडळी, त्या मुलीला वाटलं की ह्या बिचाऱ्या मुलाला सुद्धा मोक्ष मिळाला पाहिजे. भलेही तो आता मरण पावलेला असेल, त्याच्यासोबत वाईट घडलेलं असेल, परंतु तो कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे.
त्या वाईट नराधमाने त्या नवीन नवरा नवरीला त्या जोडप्यांना गाठलं आणि त्यांच्यासोबत ते दुष्कृत्य केलं. आता मात्र याच्या आत्म्याला मोक्ष मिळवून द्यायचं माझी जबाबदारी. बघा मंडळी, त्या मुलीनं काय केलं तर तिच्या मैत्रिणीकडे गाणगापूरचा जी काही उदी असते, उदी म्हणजे ती मंदिरामधली राख असते बघा, ज्या ठिकाणी हवन वगैरे केलं जातं तर ती राख, त्या अग्निकुंडामधली राख म्हणजे त्याला आपण उदी बोलतो किंवा त्याला आपण अंगारा बोलतो, तर तिच्या मैत्रिणीकडे होता. तिने तो घेतला आणि दुसऱ्या अमावस्येच्या वेळी ती जाणून बुजून त्या ठिकाणी गेली. तिला बघायचं होतं की तो मृत आत्मा किंवा तो जो तृप्त आत्मा आहे तो परत तिच्याजवळ येतोय का. तिला तेच करायचं होतं की ती जी उदी आहे गाणगापूरची श्री दत्तगुरूंची जी उदी आहे तर त्या मुलाच्या कपाळावरती पुसायची होती, म्हणजे त्याच्या आत्म्याला मोक्ष भेटावा असं तिला वाटत होतं. परंतु मंडळी, ती बराच वेळ तिथे थांबली. तिने ही जी काही घडलेली स्टोरी आहे, ही जी काही घटना आहे ती अजिबात कुणाला सांगितली नव्हती. त्या म्हातारीने तिला जी स्टोरी सांगितली त्याच्यानंतर मंडळी रात्रीचं 1:30 वाजता तिथून बस जाऊ लागली. त्या मुलीने बसला हात केला, बसमध्ये चढली, बसमध्ये बसली आणि जेव्हा तिनं पाठीमागे त्या खिडकीमधून बघितलेलं होतं तर तेव्हा ती म्हातारीसुद्धा तिथं नव्हती. म्हणजे ती म्हातारीसुद्धा कोण होती, काय होती, तिला अजिबात माहीत नव्हतं. तरीही साहस करून, तरीही धाडस करून ती मुलगी पुढच्या अमावस्येला त्या ठिकाणी गेली. बघा, एक मुलगी किती धाडस करतोय, एक मुलगी किती धाडस करू शकते याचं उदाहरण. उगीच म्हणत नाही स्त्रीला लक्ष्मी, उगीच म्हणत नाही स्त्रीला देवी. एक स्त्री, एक मुलगी ही देवीचा अंश असते. बघा, ती मुलगी त्या ठिकाणी गेली किंवा कुणाचा तरी तो मुलगा भाऊच असेल, त्याच्यासुद्धा आत्म्याला मोक्ष भेटला पाहिजे, त्याच्यासुद्धा आत्म्याला पुढची गती प्राप्त झाली पाहिजे या हेतून त्या ठिकाणी गेली. गाणगापूरच्या श्री दत्तगुरूंच्या त्या मंदिरामधली उदी तिनं सोबत आणली. आता मात्र ते उदी सोबत असल्यामुळं तो अतृप्त आत्मा काय जवळपास येईना. परंतु एक ठिकाणी एक मोठं झाड होतं. साधारणतः 30 मीटर अंतरावरती ते झाड होतं. 30 म्हणजे 100 फूट एवढं अंतर असेल. तर त्या झाडाच्या दिशेने ओरडल्याचा तिला कानोसा आवाज ऐकू येऊ लागला की अगं थांब ना, कुठं निघालीस, मलाही येऊ दे. थांब ना, तू कुठे गेलीस, मलाही येऊ दे. मंडळी, त्या ठिकाणी ती जी उदी आहे त्या मुलीनं थोडीशी फुकली आणि त्या दिशेने फेकायचा प्रयत्न केला आणि नंतर तो अजिबात त्या ठिकाणी आवाज आला नाही. नंतर ती मुलगी तिथून निघून गेली. आणि मंडळी, नंतर म्हणजे असं तिनं परीक्षा घ्यायची ठरवली की येणाऱ्या कित्येक अमावस्याला ती त्या ठिकाणी गेली, तिच्या मैत्रिणींसोबत गेली, परंतु नंतर तसा काही अनुभव आला नाही. आणि अनेकांच्या मतानुसार त्या ठिकाणी काहीतरी भुताटकीचा विषय होता, परंतु आत्ता मात्र हळूहळू तिथे कुणाला काहीही जाणवलं नाही आणि असाच हा सगळा काही विषय होता. बघा मंडळी, कुणाचा विश्वास बसेल अगर न बसेल, परंतु हे असे काही स्पॉट आहेत, असे काही होरर ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी जायला आज सुद्धा लोक घाबरतात. आणि असाच तो प्रसंग होता, असाच तो विषय होता. बघा मंडळी, सत्य काय, वास्तव काय, आजची जी परिस्थिती आहे तीच आहे, तीच परिस्थिती आहे. तुमची बहीण असेल, मुलगी असेल किंवा पत्नी असेल, ती जर तुमच्या सोबत असेल आणि तुम्ही जर एकांतामध्ये कुठे जर जात असाल तर सावधगिरी बाळगा. होय, हाच एक मोलाचा संदेश. ही स्टोरी तुम्ही खरी माना अगर खोटी माना, परंतु याच्यामधून मिळणारा बोध, याच्यामधून मिळणारा संदेश मात्र जपून लक्षात ठेवा. एखादी मौल्यवान वस्तू जेव्हा आपल्याकडे असेल, समजा बाबा 1/4 किलो 1/2 किलो सोनं तुमच्याजवळ असेल, तुम्ही किती सावधानतेने आणि तत्परतेने वागाल याचा विचार तुम्ही करा. ते 1/2 किलो सोन्याचं गाठोडं तुमच्याजवळ असेल किंवा काही पैशाचा बंडेल असेल, तो तुमच्याजवळ असेल, तर तुम्ही असं जात असताना किती सावधगिरी बाळगाल. त्याच पद्धतीची सावधगिरी तुम्हाला सुद्धा बाळगायची जेव्हा सोबत तुमच्या एखादी मुलगी असेल, तुमची बहीण असेल, मैत्रीण असेल, पत्नी असेल. कारण मंडळी, काळ फार वाईट आहे. अक्षरशः बोलताना शब्द फुटत नाहीत. आणि हा जर विषय काढायचं म्हणलं तर वेळ पुरणार नाही. आज आपण बघतोय की अगदी 3-3 वर्षाच्या मुलींसोबत जे काय घडतंय ते वास्तव आपण नजरेने पाहतोय, त्या बातम्या आपण बघतोय. मग नातेवाईक इतके आक्रोश करतात. त्या नवले ब्रिजच्या जवळ आसपास तो ब्रिज बंद केलेला तुम्ही बघितलं असेल. लोकांची गर्दी जमली, न्याय पाहिजे. नंतर मेणबत्त्या पेटवल्या, लोकांनी आक्रोश केला.